कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मैथिली ऑफिसमध्ये येणार आहेत हे त्याला मान्य आहे। मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये त्याचा काहीतरी डाव आहे। नाही, पण त्यांना माहिती आहे ना की त्यांचा तो व्हिडिओ आपल्याकडे आहे, त्यामुळे ते आपल्या बाजूनी आहेत असं दाखवण्याचं नाटक करणारच ना। बरोबर आहे तुमचा, पण केदार काकांच्या बोलण्याने मला एक वेगळीच भीती वाटते। या आधी सुद्धा केदार काकांनी मैथिली मावशींचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ते त्यांना घरात करता येत नाहीये, त्यामुळे कदाचित मैथिली मावशी जेव्हा ऑफिसच्या निमित्ताने घराबाहेर पडतील तेव्हा घराबाहेर कुठेतरी किंवा ऑफिसमध्ये ते तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करूच शकतात ना। मी त्यांची जबाबदारी घेतली, त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही। नाही, पण तुम्हाला माहिती आहे काय होऊ शकतं, तरी तुम्ही का स्वतःचा जीव धोक्यात घालताय? खरंच मैथिली, मी फक्त तुमच्याबरोबर असणार आहे, पण हे विसरू नका की आपल्या पाठीची देवी आई आहे, तीच तुम्हाला सुखरूप ठेवेल। पण आता मला फक्त शतग्रीवपासून नाही, केदारदादापासूनही सावध राहावं लागणार आहे। आणि तुम्ही काळजी करू नका, मी सतत तुमच्या बरोबर असेल। असं डोक्याला हात लावून बसू नये केतकी। तुझ्यामुळेच डोक्याला हात लावून बसायची वेळ आली आहे केदार। काय चालवलेस तू? काय 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 दरवेळी तू त्यांचीच बाजू का घेतोस? का दरवेळी मला तोंड कशी पाडतोस? तुला माझ्या भावना कळतच नाहीयेत का रे? हे बघ, तू जरा शांत होशील? मला नाही शांत व्हायचंय, माझं ना डोकं फिरलंय। केतकी, अगं आपला वाद दादाशी आहे ना, तो आपल्याशी वाईट वागलाय, आपल्या आयुष्याची त्यांनी वाट लावली आहे ना, मग तो राग घरातल्या इतर माणसांवर काढण्यात काय अर्थ आहे सांग बरं? त्या मैथिली ताई बिचारे साध्या आहेत ग, त्या कामाला जायचं म्हणत असतील तर चांगलं आहे ना, तिथे त्यांचं मन रमेल। या घराच्या कैदेत त्या अडकून पडल्या तर त्यांच्या माणसांची त्यांना सतत आठवण येत राहील आणि बिचाऱ्या दुःखी होत राहतील। आपण ना त्यांच्याकडे एक माणूस म्हणून बघूया, कोणीतरी आपल्याशी वाईट वागलंय म्हणून आपण पण कोणाशी तरी वाईट वागलो तर मग आपल्यात आणि शेखर दादामध्ये काय फरक उरेल सांग बरं? केतकी, आपल्या आयुष्यातली खूप महत्वाची 26 वर्ष वाया गेली होती। देवानी आपल्याला पुन्हा एकदा संधी दिली, आपल्याला त्यांनी पुन्हा एकदा भेटवलं। ही अशीच संधी त्या मैथिली ताईंना पण मिळावी एवढीच माझी इच्छा आहे। देवानी स्वतःहून त्यांना संधी दिली असेल तर ती नाकारणारे, त्यांच्यापासून हिरावून घेणारे आपण कोण आहोत सांग बरं? उलट आपण त्यांना सपोर्ट करायला हवा। मी काय सांगतोय ना त्याचा शांतपणे विचार कर, म्हणजे माझं म्हणणं तुला पटेल। हे केतकी, मी काय सांगतोय ते पटतंय का? आता माझी एक इच्छा पूर्ण करशील? मी पहिल्यांदा ऑफिसला निघालो होतो तेव्हा माझ्या हातावर तू दही साखर ठेवली होतीस, तसंच प्लीज मैथिली ताईंच्याही हातावर ठेवशील? मी म्हणतोय म्हणून, तू तसं केल्याने मला बरं वाटेल म्हणून प्लीज एवढं करशील माझ्यासाठी? थँक्यू, मला समजून घेतल्याबद्दल खरंच थँक्यू। सॉरी, अरे मी जरा जास्तच चिडले तुझ्यावर। नाही अगं, इट्स ओके, एवढं काय त्यात? आलो। केदार, हे सगळे तुझ्या वाईटावर टपलेले असताना सुद्धा तू जो मनाचा मोठेपणा दाखवतोयस ना, ते मला नाही जमणार। या सगळ्यांनी आपल्याला खूप त्रास दिलाय,
त्या राजाध्यक्ष कुटुंबाला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मैथिली तयार होत आहेत, मग आम्ही निघू. एवढी का घाबरतेस तू? नको काळजी करूस, मी आहे ना. मी एक क्षणही त्यांच्यापासून दूर होणार नाही. आता खरंच खूप भीती वाटते. या सगळ्यात मैथिली मावशींना काही झालं तर? आपल्या घरात देवी आईचा वास आहे, त्यामुळे घरात मैथिली मावशी सुरक्षित आहे. पण घराबाहेर किंवा ऑफिसमध्ये तसं नाहीये. त्यात तिथे केदार काका असणार आहेत, ते म्हणून मला जास्त भीती वाटते. बरं आत्या, समजा शतग्रीव तुमच्या समोर आला किंवा तुम्हाला त्याची चाहूल जरी लागली ना, तुम्ही लगेच मला कळवायचं. शतग्रीव कितीही शक्तिशाली असला तरी थोड्या वेळासाठी का होईना त्याला कसं थोपवायचं आपल्याला माहिती आहे. देवस्तुती देवीचं कुंकू. देवस्तुती आईच्या मंदिरातून आणलं होतं. या कुंकवामध्ये शतग्रीवला थांबवण्याचं सामर्थ्य आहे. समजा जर शतग्रीव इथे आलाच तर तुम्ही या कुंकवाचा सुरक्षा कवच म्हणून वापर करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.